नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे. आज मुलं काय बनवायचं म्हणताय. आज पिझ्झा बेस आणलेला होता मी मॉलमधून. तर पिझ्झा बेस काय म्हणतोय हा तो काही पण बोलतो. आज पिझ्झा बेस आणलेला आहे. तर एक पिझ्झा बेस बनवलेला आहे त्यांनी खाल्ला. आता मी दुसरा पिझ्झा बेस बनवते आहे. म्हणजे साधाच बनवायचा असतो लहान मुलांसाठी, टेस्टी लागतो तो, टोमॅटो सॉस वगैरे. तर मी आता बनवते आहे पिझ्झा यांच्यासाठी. पिझ्झा बेस आणलेला आहे मी. बघा तर काय हात लावतोय तू तिकडे. आणतो चाकू इकडे दे. चाकू काय कुठे भोलेनाथला दाखव कसा आहे भोलेनाथ. कोणता भोलेनाथ आणलाय तू. ए बाई याने पिंड आणलेली आहे, त्याची पूजा करायचं म्हणतोय. या पिझ्झा खायचा आहे ना तुला. हो तर मग आपण पिझ्झा बनवू ना. इकडे बघा, इकडं पिझ्झा बनवते आहे मी यांच्यासाठी. पिझ्झा बेस आणलेला आहे बघा. हा पिझ्झा बेस आणलेला आहे. तर मी आता सुरुवात करते पिझ्झा बनवायला. आणि हा काय रिकामे कामं करतोय का रे. चाकू घेतला नको, भिंत नाही तोडायची अशी. दूध काय भोलेनाथ बाबाला चढवतोय. एक मिनिट. मॉलमधून मी पिझ्झा बेस आणलेला होता आणि आता मी पिझ्झा बनवते आहे. आणि हा दूध मागतोय भोलेनाथ बाबाला चढवायला. लहान मुलांचं कसं राहतं, दूध वगैरे मागतात ते देवाची पूजा करायसाठी. पिझ्झा छान होता का. पिझ्झा बनवून दिला आता मी यांना, पलकला त्यांना. आता बनवते मी यांना पण पिझ्झा. हा काय करतोय, फ्रीज उघडतो. नको उघडू रे. काय टाकलंय त्याच्यात तू. फ्रीजमध्ये वॉटरमेलन ते ठेवलेलं आहे. फ्रीजमध्येच कामच नाही ना घडघडे उघडायचं तुझं फ्रीज. काजळ तू या लावलं तर काय याला. तेच म्हटलं काजळ कोणी लावलं याला डोळ्याला बघ. हे बघ ती बकरी घुसली. पळा 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 पळा. बकऱ्या येतात. हा तू काय लहान आहे का आता काजळ लावायला. काजळाची डबी होती माझ्याकडे, बघावं लागेल मला. आता मी करते. आणि हे काही ना काही करतच राहतात. हे बा आता बर्फ काढला यांनी. बंद करते फ्रीजचा दरवाजा. का रे बर्फ नाही खाऊ, गळा दुखतो. चला तर मी आता पिझ्झा बनवते आहे यांच्यासाठी आणि तुम्हाला दाखवते. आता हा भोलेनाथची पूजा करायचं म्हणतोय. बघा त्यांनी काय घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे ताटलीमध्ये आणि पाणी घेतलेलं आहे. बघा हा काय करतोय, हा पिंड घेतलेली आहे, पूजा करतोय. बघा पिंड ठेव इथं अशी खाली, याच्यात ठेव. दूध पाणी चढव. आता बघा पिंडीवर पाणी चढवतोय तो. मंदिरात करायचं राहतं रे दादा ते. आता दूध चढवतोय. जय बोले बाबा की जय म्हण. ओंकारेश्वर भगवान की जय. नागेश्वर भगवान की जय. कुंकुनी चालत बरं का भोले बाबाला. हां हां त्या दिवशी मी कुंकू लावलं. तांदूळ टाक आता. तांदूळ चढव तांदूळ. दूध
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हण. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. बस आता पाया पड, पाया पड. कुंकू नको लावू. पाया पड. तांदूळ बस पाया पड आता. गोल सारखं मिळते. बस रे, बस पाया पड आता फक्त. जय ओम नमः शिवाय. पाणी आणते गाई, थांबा इकडं. कुठं चालला पाणी घ्यायला? ते प्यायच्या पाण्यामध्ये नको हात टाकू बरं का. घेते पाणी. चल बस आता. चला पाया पडून घे बस. बस. पूजा आता तो करतो आहे. आणि बघा लहान मुलांचं आपल्याला ऐकावं लागतं. आणि जसं म्हटलं तसं लहान मुलांनुसार आपल्याला पण थोडं लहान बनावं लागतं. त्यांच्यासाठी आपल्याला थोडं रागवून पण नाही चालत लहान मुलांना. आणि कसं आहे लहान मुलांचं आहे, त्यांना जे आवडेल ते करावं लागतं. आता करतो आहे तो त्याची पूजा. आणि चला तर मग आपण आता, आम्ही पण लहान होतो तेव्हा पण आम्ही पण करायचो असं, पूजा वगैरे करायचो, भांडे पण खेळायचो. लहानपण वेगळंच होतं आमचं. तसं आता हे यांचं पण लहान बालपण आहे, तर होत राहतात काही गोष्टी. तर चला तर मी आता पिझ्झा बनवते यांच्यासाठी आणि पूर्ण दाखवते तुम्हाला. बघा तर मी आता हे पिझ्झा बेस घेतलेला आहे. आणि मी आता करते आहे याच्यावर पिझ्झा बेसवर आता हे टोमॅटो सॉस लावते आहे मी. बघा टोमॅटो सॉस लावते यांना. हो करते मी, थांबला थोडासा टोमॅटो सॉस लावलेला. थांब ना थोडा. बघा मी टोमॅटो सॉस लावते. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता दादा. एकदम लहान मुलांना हे असं मिरची वगैरे जास्त मी टाकत नाही. पिझ्झा बेस मी मॉलमधून आणून घेतलेला होता. सगळ्यांचं खाणं झालेलं आहे, माझं आणि ओंकारच राहिलेलं आहे. आता शिवांश दादाने पण खाल्लेलं आहे. रुद्रांशनी. हो माझ्याकडे चीज नव्हतं तर ते बटर टाकते आहे मी त्याच्यावर. चीज आता सध्या संपलेलं आहे, आणावं लागेल मला. हो हा ओंकार. आता बटर लावून घेतलेलं आहे मी याला. चीज आणेल मी आता संध्याकाळी. वरतून शेव टाकते आहे मी. हो दिलं मी तुला. एक मिनिट. हे शेव टाकलेले आहे बघा मी वरतून. आता गॅसची फ्लेम चालू करते. गॅस मी चालू केलेला आहे, पूर्ण लावून घेतलेला आहे त्याला. हे बघा आता पिझ्झा बेस तयार झालेला आहे माझा.
तर बघा हा आता मी ठेवते आहे गॅसवर. गॅसवर मी ठेवलेला आहे पिझ्झा. आता एक झाकण लावून देते. एक 5 किंवा 5 पेक्षा जास्त मिनिटामध्ये तो पिझ्झा आपला रेडी होणार आहे आणि मुलांना सर्व करणार आहे मी. हा काय करतोय बघा, टमाटे घेतोय. ओंकार काय करतोय तू? ठेव ना दादा, काम नको वाढव रे तू दादा. बघा माझा पिझ्झा इथं ठेवलेला आहे मी. हा काय करतोय, टमाटे काढलेले आहे यांनी, ओंकार दादाने. ओंकार दादा जातो का विकायला तू भाजी मार्केटमध्ये टमाटे विकून ये. फेकायचं नाही, असं फेकायचं नाही दादा. काय बोलते? तुला काहीच नाही बोलत आहे मी. खाली उतरला बघा तो. चिडला तो, बेकार चिडला ना, इतका बेकार चिडला. उचल आणि ठेवते पूर्ण. आता मी ठेवलेला आहे पिझ्झा करायला. पिझ्झा तयार झालेला आहे आणि मी हे बघा आता ओंकार, गरम आहे ओंकार, हात नको लावू, थांब मी तुला प्लेटमध्ये देते. मी मामाला देतो. दादा देऊन आला त्यांना. दादा मामाला आईने सगळ्यांनी खाल्लं. मी मामाला देतो. मामाला दे, तू खा ना आधी. मामाने खाल्ला रे. मी मामाला देतो. मामाला दादा तू खातो का? मामाला बघा आता पिझ्झा झालेला आहे. अरे मामाला, अरे मामाला कोण देणार? बघा पिझ्झा तयार झालेला आहे छान असा. आता मुलांना पण देते थोडंसं आणि मी पण खाते. हे बघा मस्त झालेला आहे. तू पण या खायला. एकदम छान झालेला आहे. चला तर पिझ्झा वगैरे खाऊन झालेला आहे मुलांचा पण. आता मी घराचं पूर्ण आजचं रोजचं रुटीन आणि असतं रोजचं आणि पूर्ण कामावरून घेते. आणि रुद्रांशला पण शाळेत जायचं आहे कारण की आज सॅटरडे असल्यामुळे खूप म्हणजे दुपारची शाळा राहते त्याची. 11 ते 11:30 ते 2 वाजेपर्यंत सॅटरडेला. आणि रोजचं डेली 7 वाजता 7 ते 11 वाजेपर्यंत राहते, 11:30पर्यंत शाळा. आणि कसं, आणि पिझ्झा बनवायला कसं स्पायसी जास्त खात नाही लहान मुलं आणि कमी स्पायसी खातात मुलं. त्याच्यामुळे साधंच असं आपलं लहान मुलांना कसं साधंच असं पिझ्झा बनवून देता येतं घरच्या घरी. पिझ्झा बेस आणून आणि तोच छान लागतो घरचा. बाहेरच्या याच्यामध्ये जास्त स्पायसी राहतं आणि मुलं आहे ना एवढं खाऊ नाही शकत. त्याच्यामुळे मी घरी करून देते असे पिझ्झे मस्त त्यांना आणि आवडीने खातात ते. चला आता मग आता मी घरातले पूर्ण कामं आवरून घेते, मग भेटू आपण. द्यायला गेला तर पिझ्झा बाबाला आणि आईला सगळ्यांना दिलं. आईला द्यायला गेला तर खाल्ला का आईने पिझ्झा? आणि दिलं पण दिलं आणि सगळ्यांना. हो बाबाला पण. हां, आणि तू नाही खाल्ला? मी बी खाल्लं मग. अर्ध खाल्लं. हां. ओमकारचा किती जीव आहे मामामध्ये, आजीमध्ये, बाबामध्ये. तो गेला आता पिझ्झा मी बनवला होता ना, तर तो पिझ्झा घेऊन गेलेला होता. डायरेक्ट खालीच गेला तो. त्याला 2 स्लाईड दिले ते पिझ्झाचे, तर खाली गेला तो. आणि खाली गेला आणि मामाला आणि बाबाला दिला त्यांनी पिझ्झा.
बाबामध्ये पण जीव आहे त्याचा आणि मामामध्ये पण आहे. तो म्हणे की मामाला पण देऊन येतो मी पिझ्झा. त्याने खाल्ला की नाही काय माहिती, एवढा जीव आहे त्याचा, लगेच पळतात खाली. आणि तो आता गेलेला आहे घरामध्ये. जाते मी आता घरात, काय करतोय बघते मी. तर मग ओंकार पण आलेला आहे खाली पिझ्झा देऊन सनी, आणि सगळ्यांचे पिझ्झे खाऊन झालेले आहे. आणि चला तर मी घरातले कामं सगळे करून घेते आणि त्याची तयारी करते आणि त्याला शाळेत पोचवून येते, कारण की 11 वाजेची शाळा आहे. तर चला तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आजचा. तर माझ्या चॅनलला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सोबत सबस्क्राईब पण करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. आणि भरपूर मला सपोर्ट करा गाईज, आणि सबस्क्राईब पण करा. बाय गाईज, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.